मी आज सकाळ सकाळी निघाले होते ठाणे लोकेशनला माझ्या पेटसाठी पेट शॉप शोधण्यासाठी. मग तिकडे जाण्याच्या आधी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी पुन्हा निघाले. तर क्लायमेटसुद्धा एवढं चेंज झालं होतं, मला वाटलं आता पाऊस येणारच आहे, पण पाऊस आला नाही. तिकडे गेल्यानंतर मिस्टर DIY चूज केलं. तिकडून पेटच्या गोष्टी बऱ्याच भेटतात. मग तिकडे गेल्यानंतर मला एक गोष्ट समजली की पेट्सना सुद्धा डायपर असतात आणि ते बघून माझी रिॲक्शन खरंच चेंज झाली. आवाजलं की पेट्सना पण डायपर असतात. सो मला वाटतं की तेवढं कम्फर्टेबल नसेल म्हणून मी घेतलं नाही आणि खरंच ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं. 800 ते 1000 पर्यंत असेल. मग मला बेडवरती आणि बऱ्याच गोष्टींवरती ऑफर दिसली. मग मी विचार केला की आपण घेऊया. ऑस्कर, तुझ्यासाठी सरप्राईज, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. बघ 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 बाबू, गिफ्ट आहे तुझ्यासाठी. इकडे 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 ऑस्कर, इकडे मॅड आहे मम्मीकडे. ऑस्की, मम्मा तिकडे बसली आहे. दीदीकडे ये बाबू, दीदीकडे ये. दीदीने तुलाच गिफ्ट आणलंय. ऑस्कर, इकडे आम्ही जवळ आली. गुड बॉय, गुड बॉय, गुड बॉय सोनू, गुड बॉय. इकडे इथे इकडे इकडे ऑस्की, इकडे. तर आज ऑस्कर साठी काय आणलंय बघायचं? ओके ना ऑस्कर? आज दीदीने काय आणलं तुझ्यासाठी? हा, बघूया का? ओय, चोंगू 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 चोंगू, नंगू 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 नंगू. तर आमच्या बाबूसाठी मी आज बऱ्याच गोष्टी घेतल्या आणि आमच्या बाबूला अजिबात इंटरेस्ट नसतो. त्याला फक्त मस्ती करायची असते, मस्ती, नुसती मस्ती सुचली तर नुसती मस्ती. तर पागल, मस्ती आहे तुला? हा, दीदी काय बोलते? ओय बाबू, एकदम आमचा ना क्यूटी आहे तो, क्यूटी. ओके नाही क्यूटी, क्यूटू. इकडे बघ, हाय हाय बोल ऑस्कर, हाय. तर ऑस्करला खेळू दे. तर मी तुम्हाला आज दाखवते की मिस्टर DIY मधून मी ऑस्करसाठी काय काय घेतलंय. सो वेल, मी ऑस्करला हे पेट कॉलर घेतलंय जे मला एक 74 रुपीजला पडलं. आफ्टर दॅट मी त्यासाठी एक कोम घेतलाय, पेट कोम. त्याला बघतानाच ते एवढं खेळायला आवडलंय की तू पटकन जंप मारेल. बघायचं तुम्हाला? 1 2 3. सो वेल, आमच्या ऑस्करला हे आवडलेलं आहे. आवडलं ना ऑस्कर बाबू? ठीक आहे. तर ऑस्करला हे आवडणाऱ्या गोष्टी आहेत. मला माहिती आहे की ऑस्करला असं खेळायला आणि थोडंफार असे गेम्स आवडतात. तर त्यामुळेच मी त्यासाठी असं काहीतरी घेऊन आली आहे जे त्याला खरंच आवडलं आहे. ते तुम्ही बघू शकता. सो तुम्ही पण तुमच्या पेटला, आणि हे 74 रुपीजला, जास्त एक्सपेन्सिव्ह सुद्धा नाही आहे. आणि हे एक पेट कोंब आहे जे मला मिस्टर DIY मध्ये अराउंड 149ला पडलं. पण या सर्व गोष्टींवर मला ऑफर भेटली आहे. आणि हे पेटचं फूडसाठी आहे जे मला 88 रुपयात भेटलं, जे मला खरंच खूप बेस्ट वाटलं. 88 रुपीजमध्ये पेटला एवढं सगळ्यात बेस्ट आहे मला तरी वाटतं. बिल पण आहे आपल्याकडे. मी तुम्हाला बिलमध्ये जे ॲक्च्युअल प्राईस आहे आणि मला डिस्काउंट किती भेटलं आहे ते मी तुम्हाला सांगेन. सो हे पेट क्लिनिंगसाठी आहे. तुम्हाला समजत असेल की काय पेट क्लिनिंगसाठी. तुमच्या ऑस्करने किंवा तुमच्या पेटनी पोप केलं की तुम्ही त्याला हे क्लीन करू शकता. आणि याची कॉस्ट आहे 55 रुपये. 55 रुपीजमध्ये मला बेस्ट वाटलं. ऑस्कर आधीच खेळायला लागलाय. आणि हे पेटसाठी तिकडे मला एक छान वाटलं. हे 223ला आहे पण मला हे 160 रुपयाला भेटलं. तुम्ही तुमच्या पेटला असं छोटंसं क्यूटचं असं आउटफिट घालू शकता तुम्हाला बाहेर वगैरे घेऊन जायचं असेल तर. मला हे छान वाटलं. मला वाटलं की CSTला वगैरे पण 100 किंवा 150 पर्यंतच भेटतं. तर मिस्टर DIY मध्ये पण 150ला वगैरे मला भेटलं. तर हे बेस्ट आहे. आणि मी तिकडनं एक असे वाईट टिश्यू घेतले जे की पेट्ससाठी नाही आहेत, पण पेटचे वेट टिश्यूज मला वाटते की 799 किंवा 800 पर्यंत आहेत. तर तुम्हाला हवे असेल तुम्ही ते घेऊ शकता. मी अजून ऑस्करसाठी घेतले नाही आहेत कारण की मला थोडी जास्त कॉस्ट वाटली. पण नॉर्मल पेट शॉपमध्ये पण तुम्हाला त्याच कॉस्टला भेटेल. आणि सगळ्यात बेस्ट मला जे वाटलं आणि जे मला दाखवायचं होतं ते म्हणजे ऑस्करचा न्यू बेड. ऑस्करसाठी न्यू बेड घेतला आपण फायनली.
कारण की आता थोडं थंडी वगैरे पण चालू होणार आहे आणि ऑस्करला आपल्याला मी अजून ऑस्करला काही घेतलं नव्हतं. आम्ही त्याला छोट्याशा असा कपड्यावरती किंवा एक टॉवेल होता आमच्याकडे छोटा मिनी आपण जे म्हणतो त्याच्यावर आम्ही त्याला झोपवायचो. पण आता त्यासाठी छोटासा हक्काचा बेड आला आहे आणि हा मला बेड अराउंड एक मी तुम्हाला सांगते, हा बेड ना मला एक 630ला पडला आणि या बेडची ॲक्च्युअल कॉस्ट होती 899. सो 630 म्हणजे मला वाटतं की मला एक 25% डिस्काउंट भेटलं असेल. आणि जे मला पेट बाउल भेटला 85 रुपयाला भेटला, जो 88 रुपयाचा होता. पेट क्लिनिंग स्टोल मला एक 39 रुपीजला भेटला. 55चा पेट क्लिनिंग स्टोल आहे जो मला 39ला पडला. आणि पेट कॉलर जे होतं ना ते मला 53 रुपीजला पडलं आहे. ओके. आणि जी मला सगळ्यात जास्त मला बकवास म्हणजे आणि खरंच सांगते खूप जास्त मला एक्सपेन्स ज्या गोष्टीचा वाटतो ती म्हणजे पिशवी आहे. खरंच पिशवीला 18 रुपये घेतात. तर तुम्ही कुठे पण जाल ना मी तर खरंच सजेस्ट करेन की तुम्ही बॅग कॅरी करा. आणि अगदी मिस्टर DIYची पिशवी ना खरंच खूप बेस्ट आहे. मला लिटरली ही पिशवी डीमार्टसारखी वाटते आणि त्यासाठी त्यांनी 18 रुपये घेतले. ऑस्कर पूर्णपणे कॉलरसोबत खेळायला लागला. आणि ते जे मी तुम्हाला दाखवले ना वेट टिश्यूज ते एक वाईप्स मला वाटतं एक 25 रुपयाला होतं, जे की मला चांगलं वाटलं. जे अराउंड एक 75ला मला वाटतं होतं. त्यामुळे 10 टिश्यूज आहेत. पेटचं बेड तुम्हाला सांगितलं मी 630ला. पेट शर्ट पण बोलली तुम्हाला मला 150ला भेटलं आहे. आणि पेट कोम मला 139 रुपयाला भेटला. दॅट्स ऑल. आणि ऑस्कर एकदम मस्त खेळतो. तुम्हाला बघायचं आहे वेट मी दाखवते. तर मी सुद्धा हेच म्हणेन की तुम्ही सुद्धा तुमच्या पेटला काय यूज करता किंवा तुमच्याकडे सुद्धा जर पेट कॅट किंवा डॉग असेल तर तुम्ही त्याला काय प्रेफर करता 1-2 मंथमध्ये. तर मी तुम्हाला हे सगळं सजेस्ट करेनच. आता आपल्याकडे पण एक ऑस्कर आला आहे आणि तुमचा पण असेल तुम्ही मला सुद्धा सजेस्ट करू शकता. आणि ब्लॉगला नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ऑस्करला आवडते की त्याचा न्यू बेड आय डोंट नो की तो झोपणार आहे की नाही. कारण की बऱ्याचदा असंच होतं की ऑस्कर जमिनीवरती झोपतो की माझ्या बाजूला पायाच्या जवळ त्याला झोपायला आवडतं शक्यतो. पण त्यासाठी ह्यासाठी बेड आणला आहे कारण की आता थंडीसुद्धा चालू होणार आहे, पाऊससुद्धा येणार आहे. तर पावसामध्ये ॲटलिस्ट त्याला थोडं जमिनीवर न झोपता थोडंसं त्याला स्वतःचा स्पेस असला पाहिजे. फक्त एवढंच आहे की थोडं कॅटची ग्रोथ कशी आहे थोडी जास्त नाही होत पण डॉगची ग्रोथ जास्त होते. त्यासाठी हा बेड कामाला नाही येणार. कॅटसाठी हा बेड बेस्ट आहे. म्हणजे ॲटलिस्ट मला वाटतं की 1 वर्ष 2 वर्ष तो आरामशीर काढू शकतो. त्यासाठी हा मी बेड घेतला आहे आणि सो बेस्ट आहे. आणि तुम्हाला पण काय वाटतंय. आणि मिस्टर DIYमध्ये कुठल्या पण नाही, मी ठाण्याचा गेले होते विवियाना मॉलमध्ये. तर तुम्हाला पण जायचं असेल तर विवियाना मॉलमध्ये तुम्हाला थोडं मला वाटतं की अशा सगळ्या गोष्टी भेटतील. आणि तिकडे चांगलं न्यू थोडंसं आलं पण आहेत गोष्टी. इवन तुम्हाला जर मी सजेस्ट करेन की पेट्ससाठी जर तुम्हाला हवं असेल तुमच्या लोकल शॉपमध्ये पण जाऊन अर्थ नाही आहे कारण की तिकडे पण एवढं व्हरायटीजमध्ये गोष्टी नाही भेटत. खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी भेटतात. तर मला मिस्टर DIYमध्ये थोडंसं पेटसाठी बेस्ट वाटलं. आणि तुम्हाला पण जाऊन तुम्हाला आवडते की नाही मला सांगा. आणि इवन तुमच्याकडे काही वेगळ्या युनिक आयडियाज असतील की पेटला आपण इझिली असं सुद्धा म्हणजे चांगलं ग्रो करू शकतो तर प्लीज तुम्ही मला सजेस्ट करा. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.